चला मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी या विषयातील धडा 26 मांजरांची दहीहंडी याबद्दल पाहूया. आता कशी बरं करतात हे मांजर दहीहंडी बघूया बरं. एक होती आजीबाई, तिची एक नात होती. दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती. आजीबाईकडे 4 मांजरे होती. एकाचे नाव होते बोकोबा, दुसरा होता सोकोबा, तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा. एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात. कुठे गेली आजी? बाजारात. मांजरे होती घरात. आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते. ते मांजरांनी पाहिले होते. त्यांना काय पाहिजे होते? लोणी. काय पाहिजे? लोणी. उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल. मग बोकोबाने बोलावले सोकोबाला. सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला. आता बोकोबा, सोकोबा, काळोबा आणि साळोबा सारे जमले. पण लोणी मिळवायचे कसे? सगळे विचार करू लागले. छोटा साळोबा फार हुशार होता. कसा होता तो? हुशार. तो सांगू लागला, बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू. झाले. बेट ठरला आणि बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा, काळोबावर साळोबा अशी काय तयार झाली ग? दहीहंडी. पलीकडे कोण झोपली होती? माधुरी. तिला अचानक जाग आली. तो काय गंमत, समोर मांजरांची दहीहंडी. तिला खूप मज्जा वाटली. तिने इकडे तिकडे पाहिले, तोच आजी दारात दिसली. माधुरी आनंदाने ओरडली, आजी आजी लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे. मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली.